90% शेतकऱ्यांना जीवदान मिळाले पिकांना आणि काही ठिकाणी अपेक्षा थोड्या पाऊस होती पण तिथे बरा सुद्धा झालाय। तर काही ठिकाणी अजूनही 20% भाग महाराष्ट्रामध्ये असा आहे तिथे समाधान झालेलं नाहीये। पण आजच्या 22 जुलैला बऱ्याचशा भागांमध्ये म्हणण्यापेक्षा आज सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन जाईल। 10 दिवस 20 दिवस 15 दिवस पिकं तग धरून राहतील अशी अवस्था ह्या 22 जुलैची आहे। आणि उद्यापासून वाऱ्याचा जोर वाढून काही भागांचा पाऊस कमी होणार आहे। तर ते देखील पाहूयात आणि लक्षपूर्वक ऐका। आज नाशिक क्षेत्रातल्या राहिल्या सायल्या सगळ्या भागांची व्याप्ती पूर्ण होऊन जाईल तशी ती काल झालीच आहे। पुणे परिसर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर खानदेश संपूर्ण आहे आणि विदर्भ ही संपूर्ण आहे। मराठवाड्यात सुद्धा संपूर्णतः जवळपास ऑल राऊंड वातावरण हे आउट ऑफ कंट्रोल आहे। म्हणजे जवळपास इथे सगळेच भाग महाराष्ट्राचे तालुके जिल्हे सगळे कव्हर ऑफ होताना दिसत आहेत आणि त्याच आनंदाच्या भरात शेतकऱ्यांनी लाखो मेसेजचा वर्षाव पूर्ण केलाय आणि आपला फेसबुकचा सुद्धा 2.5 लाखांचा टप्पा पूर्ण केलाय आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। एक एक तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार पुढची परिस्थिती आपण पाहूयात। आज खानदेश संपूर्ण जिल्हे परत रिपीट स्टेशनमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडणार आहे। अमरावती अकोल्यामध्ये अनेक भागांना दमदारची व्याप्ती 40-50 ची असेल पण अनेक भागांना आज मुसळधार पाऊस देखील अपेक्षित आहे। 22 जुलैची संध्याकाळपर्यंत व्याप्ती आहे। कन्नड सिल्लोड भोकरदान ते जाफराबाद पट्ट्यामध्ये काही 40 गाव भागांमध्ये काही भागांना 10-5% भागांना मुसळधार पाऊस अपेक्षेप्रमाणे बरा आहे। बुरहानपूर ते अकोला बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम रिमझिम तर काही भागांना मुसळधार पाऊस अपेक्षेपेक्षा चांगला आहे। अमरावती नागपूर जिल्ह्यात त्याचबरोबर जालन्यातही काही ठिकाणी सरी मुसळधारीची शक्यता राहणार आहे आणि कोकणात तर सर्वत्र मुसळधार ते दमदार पावसाचं आगमन हे कायम राहणार आहे। ठीक आहे। तर परभणी जिल्ह्यात सुद्धा सर्वदूरची व्याप्ती आउट ऑफ कंट्रोल होणार आहे। तिथे सगळ्याच भागांमध्ये एकसारखा झडीसारखा ते दमदार पाऊस हा असणार आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे चंद्रपूरसह पूर्व विदर्भाला देखील पाऊस कायम राहणार आहे। पुढचे 2 दिवस विदर्भ आणि खानदेश पाऊस कायम असेल म्हणजे 22 आणि 23 सुद्धा। त्यातल्या त्यात आता वळूयात पश्चिम महाराष्ट्राकडनं मराठवाड्याकडे। तर पुणे परिसरातला जोर आज वाढतोय। सांगली सोलापूरचा सुद्धा जोर आज वाढतो आहे। कोकणात देखील आज जोर चांगला वाढतो आहे। 22 जुलैची संध्याकाळपर्यंत काही भागांना अतिशय चांगला ते झडीच्या दमदार सुरुवातीचा जोर देखील जोरदार मध्ये प्रबल होऊ शकतो। एवढी चांगली पद्धत पावसाची आहे आणि जवळपास सर्वत्र राज्यामध्ये पाऊस पडतोय। एकंदरीत चित्र पुढील कसं राहील हे देखील पाहूयात पण अजूनही आपले काही जिल्ह्यांच्या बाबतीत दिलासा देणे बाकी आहेत। लातूर जिल्ह्याचा जवळपास रिमझिम पावसावरतीच का होईना पुढील 8 दिवस तरी ओल टिकून राहील अशी लातूर धाराशिव बीड जिल्ह्याच्या सर्व भागांची कथा आहे। नांदेडमध्ये जोर वाढणार आहे। नांदेडच्या आणखीन काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळणार आहे। परभणीचे एकंदरीत सर्व गावं सर्व तालुके समाधान व्यक्त करतील अशीच कंडिशन आजही आहे। कालही तिथे झालाय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इकडे हिंगोली पुसद डिग्रजसह सर्वदूर पावसाची नोंद ही विदर्भाच्या एकंदरीत सर्व गावांची कालही झाली आजही होणार आहे उद्याही आहे। खानदेश सेम कंडिशनमध्ये। आता पुढील अपडेट म्हणजे पुढे चित्र कसं होऊ शकतं हे देखील पाहूयात। 23 तारखेपासून मराठवाड्यामध्ये नुसतं वारा आहे। बारीक सारीक झडीसारखं शितोडे पडतील। आजच्या 21 सारखं आणि 22 सारखं चित्र उद्याचं नाहीये पण छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव खानदेश अकोला अमरावतीचं ते सेम टू सेम राहणार आहे। इकडे कर्नाटकमध्ये 23 तारखेला जोर वाढतोय त्यामुळे बेळगाव कर्नाटक अशा अनेक भागांना तिथे पाऊस चांगला पडणार आहे। मराठवाड्यात आणि दक्षिण महाराष्ट्रात वाऱ्यामुळे पाऊस उद्यापासून 23 जुलैपासून कमी होईल। 24 पासून पुन्हा पाऊस हा धुळे खानदेशसह छत्रपती संभाजीनगर तर नांदेड पट्ट्यामध्ये वाढतोय 24 तारखेला 24 जुलैला। 25 पासून वातावरण पुन्हा बरेच जण 25 पासून पाऊस उघडला असं सांगताय। तोडकर यांच्या उलटा चालतोय। नांदेड पट्ट्यामध्ये लातूर पट्ट्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये पाऊस हा चालतच राहणार आहे। पाऊस फक्त मध्य महाराष्ट्र हा कमी होऊन जाईल पण तिथे पावसाचं वातावरण हे टिकून असणार आहे। छत्रपती संभाजीनगर खानदेश सुद्धा आभाळ कमी होणार नाहीये
उघडल्यासारखं वातावरण वाटणार नाही, पाऊस हा चालूच असणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदियाला विहिरीला पाणी यायची सुरुवात 26 तारखेपासून होते आणि याच्यामध्ये लातूर, नांदेडचाही समावेश काही भागांचा असेल, म्हणजे विहिरीच्या पाण्याचा स्रोत वाढेल. असा मुसळधार सर ह्या लातूरच्या, नांदेडच्या काही मुख्य भागात असेल. आता मी याच्यामध्ये सर्वदूरचा शब्द वापरत नाही. हे का वापरत नाही? कारण की तुम्ही 5-6 दिवस दम धरत नाही. लगेच 26ला सांगितलं मुसळधार पाणी होईल, तुम्ही 10-5 ठिकाणी पडलेल्या पावसाकडे लक्षच देत नाही. एखाद्याचं भलं झालं तुम्हाला जमतच नाहीये. आमच्या सगळ्याचं संगच व्हावं. निसर्ग सगळ्याला सारखा कधीच पडत नाहीये. 15-16 पासून ते 21 तारखेपर्यंतचा वेळ घेतलाय सगळ्यांना सारखा पाऊस पडायला, आणि ह्या 22 पर्यंत महाराष्ट्रात पाऊसच पडणार नाही हे सगळ्यांचं वक्तव्य होतं. हे तुम्हाला ध्यानात पाहिजे. आता हे सुद्धा 26-27 पासून सुरुवात होईल आणि जवळपास 4-5 ऑगस्ट तरी घेईलच. हे लक्षपूर्वक आहे का? 27 तारखेला परत मराठवाड्यातला जोर पुन्हा वाढतोय. 25 पासून पाऊस कमी होणार आहे असं म्हणणाऱ्यांना हा पाऊस जबरदस्त उत्तर देणार आहे. आणि ह्याच 26-27च्या पावसाने विहिरीच्या पाण्याचा स्रोत वाढेल अशी प्रणाली आहे. मान्सूनला अजूनही प्रभावी पाऊस हा मिळत जाईल. 1-2 दिवसाच्या टप्प्यानं 5 ऑगस्टपर्यंत अनेक भागांमध्ये विहिरीचे पाणी हे वाढत जातील. चक्रीवादळ होणार नाही असं बऱ्याच वक्तव्य आहे. यंदा सुपर एल्निनोमुळे चक्रीवादळ होत नाही. बंगालच्या उपसागरामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल 28 ते 29 तारखेला चक्रीवादळ सुद्धा. तर हा होता आजचा रिपोर्ट. जाताना परत रिपोर्टबद्दल आणखीन सविस्तर सांगतोय. 22 जुलै परत सर्वदूर पाऊस आहे. भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, वैजापूरसह नाशिकचे सर्व तालुके, धुळ्याचे सर्व तालुके, त्याचबरोबर खान्देश, जळगावचे एकंदरीत सर्व तालुके, बुलढाण्याच्याही सर्व तालुक्याला जोरदार षटकारे ते झडीचं सत्र दिवस रात्र कायमस्वरूपी राहणार आहे. फक्त 2 तास 3 तास उघडेल पण कायम चालू असणार आहे. त्यानंतर ही पद्धत बुलढाण्याच्या बाबतीत सुद्धा कायम असणार आहे. त्यानंतर परिस्थिती चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जे परिसर आहेत पूर्व विदर्भात ह्या सर्वांना तिथे झडी ते जोरदार षटकारे हे कायमस्वरूपी असणार आहे. जो अजूनही उदास असलेला मराठवाडा आहे की ठीक आहे आम्हाला आता 8 दिवस होईल पुरेल असे झालाय पाऊस, तुम्हाला आजचा पाऊस सुद्धा तारणार आहे. संध्याकाळपर्यंतचा वेळ असेल. 22 तारीख ही पूर्ण दिवसभर चांगल्या पावसाची मजल मारणार आहे. 2 तास 1 तास थांबेल तो, पण लगेच सुरुवात होईल दुपारून सुद्धा. आणि याचबरोबर मराठवाडा संपूर्ण, विदर्भ संपूर्ण, खानदेश संपूर्ण असं करत महाराष्ट्राचा सगळा भाग बेतणार आहे. आणि तुम्हाला मी वारंवार हे सांगतोय, देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही ही त्याची प्रचिती आहे. दुष्काळाच्या बातम्या अजून 1 महिन्याभर चालतील, मी म्हणत नाही चालणार नाही, पण 1 महिन्याच्या नंतर 2025ची बरोबरी कमीत कमी 15 ते 20 जिल्हे असे आहेत की ह्या महिन्यामध्ये पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ती बरोबरी करणार आहे. नदी नाले, ओढ्यांचा, तळ्यांचा प्रश्न देखील मिटणार आहे. येणारा काळ स्पष्ट करेल. आजच्या तारखेला पाऊस येऊन फक्त 1 महिना झालाय, अजून 3 महिने बाकी. पावसाळा खूप चांगला आहे. थोडंसं येतोय आता पंढरपूरची वारी करून. तुम्हालाही रामकृष्ण हरी. जय शिवराय.